स्वागत आहे मंदास डेलीज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे। तर पराठ्यासाठी मेथी पहिले आपण निवडून घेऊया। जास्त काड्याही घ्यायच्या नाहीत आणि पालाही घ्यायचा नाही, थोड्याशा काड्या घ्यायच्या, छान टेस्ट येते। मेथी आता आपण बारीक कट करून घेऊया। मेथी आपली बारीक कट करून झालेली आहे। आता स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवून पाणी निघून घ्यायचं। बारीक अशी कट करून घेतलेली आहे मेथी मी। आता हिला स्वच्छ धुवून घ्यायची। तर पराठ्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, धना पावडर, हळद, मीठ, आलं, मिरची आणि लसूण। तर आलं, मिरची आणि लसूण, जिरं मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। तर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, त्याच्यात भाजी टाकून घेते। तर आलं, लसूण आणि मिरची मी वाटून घेतलेली आहे, ते टाकते आणि जिरं पण वाटून घेतलेलं आहे त्याच्यात। कोथिंबीर, ओवा, धना पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा आणि मीठ टेस्टनुसार। छान मिक्स करून घेऊया आपण। तर छान आपला घट्टसर गोळा मळून तयार आहे। जास्त पातळ मळायचं नाही, पराठे व्यवस्थित नाही। थोडंसं तेल घालणार 1 चमचा मी, छान असं सेट करून घेणार आहे। तर छान असा मीडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे मी, छोटा। आणि जास्त जाड पराठे ठेवायचे नाहीत। मेथीचे पराठे जेवढे पातळ होतील तेवढे छान लागतात, टेस्टी। चला तर आता आपण लाटून घेऊया पराठा। तव्याला आता मी साजूक तूप लावून घेणार आहे। तूप लावून घेऊन टाकायचा पराठा। साईडने असं थोडं थोडं तूप सोडून घ्यायचं, चिकटत वगैरे नाही पराठा। बघू शकता छान आपला खरपूस असा पराठा भाजलेला आहे, त्यासाठी तूप वापरायचं। छान असायला परत एकदा तूप लावून घेऊन पलटी मारायचा पराठा। त्या साईडला पण छान असं तूप लावून घ्यायचं। तूप लावल्यावर छान असा मऊसूर पराठा होतो। आणि शक्यतो पातळच पराठा करायचा, मेथीचा जाड पराठा व्यवस्थित चांगलं लागत नाही। बघू शकता दोन्ही साईडने आपला पराठा छान असा खरपूस भाजलेला आहे। तर तयार आहे आपला मेथी पराठा।